नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत बॉलिवूडची ड्रामा क्वीन, नेहमीच चर्चेत राहणारी आणि आपल्या हटके स्टाईलमुळे लोकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री राखी सावंतबद्दल। तिचं आयुष्य जितकं ग्लॅमरस दिसतं तितकंच ते संघर्षाने भरलेलं आहे। चला तर मग जाणून घेऊया तिच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी। नाव राखी सावंत, जन्म 25 नोव्हेंबर 1978, जन्मठिकाण मुंबई, निकनेम ड्रामा क्वीन, व्यवसाय ॲक्टर, डान्सर आणि पॉलिटिकल। राखी सावंतने शालेय शिक्षण गोखलेबाई हायस्कूल मुंबईमधून केले। तिचे वडील मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते तर आई हॉस्पिटलमध्ये काम करत होती। घरची परिस्थिती खूपच गरीब होती, काही वेळा खायला पैसेसुद्धा नव्हते। लहानपणी तिला नाच किंवा अभिनय करायला घरातून परवानगी नव्हती, पण तरीही तिने तिचं स्वप्न सोडलं नाही। राखी सावंतचं आयुष्य खूप संघर्षमय होतं। ती लहानपणी लग्नांमध्ये जेवण वाढण्याचं काम करत होती आणि दिवसाला फक्त 50 रुपये मिळायचे। जेव्हा ती फिल्म इंडस्ट्रीत आली तेव्हा तिला अनेकदा नकार मिळाले आणि तिची टिंगलही केली गेली, पण तिने हार मानली नाही। स्वतःवर विश्वास ठेवून ती पुढे जात राहिली। राखी सावंतने 1997 मध्ये अग्निचक्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये छोटे रोल केले, जोरू का गुलाम, मैं हूं ना, मस्ती। पण तिला खरी ओळख मिळाली तिच्या आयटम सॉन्गमुळे। मोहब्बत ये मिर्ची हे गाणं खूपच प्रसिद्ध झालं। राखी सावंतने बिग बॉस सीझन 1 मध्ये भाग घेतला आणि तिथून ती घराघरात प्रसिद्ध झाली। त्यावेळेला शो नवीन होता, पण राखीने तिच्या हटके स्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। ती घरात नेहमीच बिंदास बोलायची, कोणालाही घाबरत नव्हती आणि त्यामुळे ती लगेचच प्रेक्षकांची फेवरेट बनली। तिचं वागणं कधी मजेशीर, कधी इमोशनल, तर कधी खूप ड्रॅमॅटिक असायचं आणि हेच तिचं बिगेस्ट ट्रेंड ठरलं। यानंतर अनेक वर्षांनी ती पुन्हा बिग बॉस 14 मध्ये चॅलेंजर म्हणून आली आणि तिथून तिचा गेम कम्प्लिटली बदलला। तिने लोकांना खूप एंटरटेन केलं, तिचे फनी डायलॉग खूप व्हायरल झाले, जुली कॅरेक्टर लोकांना खूप आवडलं। बिग बॉस 14 मध्ये राखी सावंतला एंटरटेनमेंट क्वीन म्हटलं गेलं। ती फायनलपर्यंत पोहोचली आणि शेवटी 14 लाख रुपये घेऊन शो सोडला। यानंतर ती बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा दिसली, जिथे तिने मराठी प्रेक्षकांनाही एंटरटेन केलं। बिग बॉसमुळे राखी सावंतचं करिअर पुन्हा पीकवर आलं आणि ती आजही रियालिटी शोमध्ये एक स्ट्रॉंग एंटरटेनर म्हणून ओळखली जाते। तिचा स्वतःचा शो सुद्धा होता, राखी सावंत स्वयंवर। राखी सावंत म्हणजे वादाचं दुसरं नाव। मिका सिंहसोबतचा किसिंग वाद, तिची बेधडक वक्तव्य, सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडिओ, ती नेहमी काहीतरी हटके करते आणि त्यामुळे सतत चर्चेत राहते। राखी सावंतचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिलं आहे। 2019 मध्ये तिने रितेश नावाच्या NRI व्यक्तीसोबत लग्न केल्याचं सांगितलं। नंतर त्यांच्या नात्यात वाद झाले। तिच्या रिलेशनशिप्स आणि लग्नामुळे ती नेहमी चर्चेत असते। 2014 मध्ये राखी सावंतने स्वतःचा राष्ट्रीय आम पार्टी नावाचा पक्ष सुरू केला आणि लोकसभा निवडणूक लढवली, पण तिला यामध्ये अपयश आलं आणि नंतर तिने राजकारण सोडलं। राखी फक्त कॉमेडी नाही तर इमोशनल साईड पण दाखवते। ती तिची पर्सनल लाईफ लोकांसोबत शेअर करते, तिच्या स्ट्रगल्स लोकांसोबत शेअर करते, कधी कधी ती रडताना पण दिसते। यामुळे लोकांना तिच्याशी कनेक्ट राहायला खूप आवडतं। तर मित्रांनो, ही होती राखी सावंतची भन्नाट आणि प्रेरणादायक जर्नी। गरिबीपासून सुरुवात करून लोकांच्या टीका सहन करत आणि प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करत राखीने दाखवून दिलं की कॉन्फिडन्स आणि मेहनत असेल तर काहीही शक्य आहे। ती कधी हसवते, कधी रडवते, पण एक गोष्ट नक्की, ती लोकांना एंटरटेन करायला कधीच थांबत नाही। बिग बॉस असो किंवा रिअल लाईफ, राखी सावंत नेहमीच स्वतःच्या स्टाईलमध्ये जगते आणि त्यामुळेच ती युनिक आहे। जर तुम्हाला असा अजून एखाद्या सेलिब्रिटीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।